मोहिनी नगर परिसरातील रस्ता व ड्रेनेज कामांना गती, विकासाच्या नव्या टप्प्याला सुरुवात. महानगरपालिकेच्या माध्यमातून मोहिनी नगर परिसरातील रखडलेली विकास कामे अखेर मार्गी लागली असून आज या ठिकाणी रस्ता व ड्रेनेज कामांचा शुभारंभ करण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरिकांची मागणी आता प्रत्यक्षात उतरत असून या भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. महानगरपालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पांतर्गत आवश्यक कामे हाती घेण्यात आली असून पुढील टप्प्यात रस्त्याच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. याच अनुषंगानं आज रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. या रस्त्याचं काम टप्प्याटप्प्यानं पूर्ण केलं जाणार असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार काम केलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं. मोहिनी नगर परिसरात यापूर्वी 7 वर्षांपासून रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित होता. निवडून आल्यानंतर या रस्त्यांसाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे 30 ते 35 कोटी रुपयांचा विकास निधी आणून विविध विकास कामे मार्गी लावण्यात आली आहेत. ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढील 15 दिवसात सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून कोणतीही गल्ली किंवा रस्ता अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. त्यानंतर नारळ फोडून प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल. सध्या हा रस्ता डांबरीकरणाचा असला तरी भविष्यात तो काँक्रिटीकरणाचा करण्यात येईल असं स्पष्ट आश्वासन देण्यात आलं. कटारे हॉस्पिटल ते बेरड घरापर्यंत असणारा जो मेन रस्ता आहे त्या रस्त्याचं भूमिपूजन आत्ताच परिसरातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षापासून या साठी मागणी होती आणि हा रस्ता आपल्याला कॉन्क्रीट करायचा होता. त्यासाठी आपण याची फाईल बऱ्यापैकी पुढे गेली होती, पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी निधी मिळू शकला नाही. त्यामुळं त्या ठिकाणी आपण तो जिथं फाईल थांबली तिथून पुढे तिचा प्रवास चालू होणार आहे. पण त्या अगोदर आत्ताच गरजेचं असल्यामुळं आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध केला आणि त्याचं भूमिपूजन आत्ताच या ठिकाणी संपन्न झालं. अत्यंत गरजेचा असणारा हा रस्ता आणि या रस्त्यासाठी म्हणजे मी परवा मोहिनीनगरमध्ये अंतर्गत रस्त्याच्या कामाच्या टायमाला देखील सांगितलं होतं की मी ज्या 30 ते 35 कोटी रुपयाचं काम केलं त्याला जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास आज ह्या एकट्या मोहिनीनगरच्या रस्त्याला झाला. आणि मी आज धावपळ करत सकाळपासून त्या ठिकाणी महानगरपालिकेत थांबून याच्या सर्व जी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी लगेच नारळ फोडण्यासाठी सर्व नागरिकांना शब्द टाकला आणि सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि आता जरी हा रस्ता डांबरी होणार असला तर पुढच्या काळात आपण हा रस्ता काँक्रिटीकरणाचा करणार याचा मी तुम्हाला शब्द देतो. आणि हाच रस्ता नाही तर आपला देवी रोड देखील त्या ठिकाणी आपण काँक्रिटीकरण करणार एवढंच या ठिकाणी सांगतो. ज्या देवी रोडवरती असणारा जो पूल आहे अत्यंत महत्त्वाचा पूल होता, तो छोटा होता, तर तो माननीय आमदार संग्रामभाई जगतापांच्या माध्यमातून आपण तो पूल देखील त्या ठिकाणी मोठा केला आणि त्याच्यावरती रस्ता आपण त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करणार आहे. त्याचबरोबर मोहिनीनगरचा रस्ता देखील काँक्रिटीकरण करणार आहे. आता आपल्याला जो नगरला जाण्यासाठी हा ज्या मोहिनीनगरच्या एका रस्त्याचा आपण उपयोग करायचो, पण आता मोहिनीनगर तिथे एक नवीन भुयारी मार्ग तयार केला आणि त्या भागातून जाण्यासाठी त्या भुयारी मार्गाचा उपयोग आपल्या सर्व मोहिनीनगरकरांना असेल, शास्त्रीनगरकरांना असेल, त्याचप्रमाणे दौंड रोड परिसरातील नागरिकांना असेल त्या भुयारी मार्गाचा देखील त्या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे. आणि आज जो महत्त्वाचा असणारा मोहिनीनगरचा रस्ता याचं भूमिपूजन संपन्न झालं. लवकरच हा रस्ता या ठिकाणी सुरू होणार आहे. आत्ताच मनोज दादांनी आपल्याला सांगितलं की मोहिनीनगरचा हा जो मेन रस्ता आहे हा खूप वर्ष झाले हा स्थगितच काम राहिलं होतं त्याचं. त्यामुळे ते आत्ता इतके खाचखळगे झाले होते की प्रत्येकाला जाण्यासाठी खूप त्रास होत होता. आणि त्यांनी जे सांगितलं की मला खूप प्रयत्न करायला लागले त्यासाठी आणि त्यांच्या त्या प्रयत्नांना यश आलं. त्यामुळे आम्ही मोहिनीनगरकर सगळेजण खूप खुश आहोत. आणि त्यांनी आम्हाला जसं सांगितलं की हा रोडचं आत्ता काम आपण नारळ फोडणार आहोत. सगळ्या महिला आणि पुरुष वर्ग सगळे आम्ही इथे आलो आहोत आणि आम्हाला खरोखर आमचा मोठा प्रश्न दादांनी सोडवला आहे. तसंच त्यांनी सांगितलं की अंतर्गत अजून भुयारी रस्ता वगैरे पण त्यांनी हे सुरू केलं आहे. असंच हा. आणि दादांनी जर एवढं छान काम करताय तर आम्ही सगळेजण परिसरातले सगळेजण दादांच्या पाठीशी नेहमीच उभं राहू आणि दादांनी असंच आमचे कार्य करत राहावे हीच अगदी त्यांच्यासाठी विनंती.
तसेच त्या ठिकाणचा महत्त्वाचा पूल जो पूर्वी लहान होता तो माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून मोठा करण्यात आला असून त्या पुलावरही काँक्रिटीकरणाचा रस्ता करण्यात येणार आहे। तसेच मोहिनीनगरमध्ये नव्यानं तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गामुळे मोहिनीनगर, शास्त्रीनगर या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या भुयारी मार्गाचा वापर करून नगरकडे जाणे अधिक सुलभ होणार असून मोहिनीनगरचा हा महत्त्वाचा रस्ता परिसराच्या विकासात मोलाची भूमिका बजावणार असल्याचं नगरसेवक मनोज कोतकर यांनी सांगितलं। शेवटी उपस्थित सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले असून मोहिनीनगरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर।